वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी राजांनी दाखवून दिलं की गावगाड्यातला सर्वसामान्य माणूस जर जागा झाला तर तो त्याचं स्वराज्य निर्माण करतो आणि तेच स्वराज्य मित्रांनो आता आपल्याला या नगर दक्षिणेमध्ये आपल्याला निर्माण करायचं. आपण सर्वजण पाहतात की आता परवा आपल्या खासदारांनी सांगितलं लोणीच्या की मला मतदान करा आणि मी जर पसंत नसेल तर मोदीकडे पहा आणि मग मला मतदान करा. मित्रांनो, आपण सर्व ग्रामीण भागातली माणसं आहोत. ग्रामीण भागामध्ये आपण जर आपली मुलगी लग्नाला आली आणि आपल्याला तिचं लग्न करायचं असलं तर आपण काय होतं की पाहुणे पाहायला येतात, मुलगा पाहायला येतो, मुलगी दाखवायचा कार्यक्रम होतो आणि तिकडून आपल्याला मुलाचा निरोप येतो की आम्हाला मुलगी पसंत आहे. आता पुढचं कधी बोलायचं? पण त्यावेळी जर मुलगी चांगली चणचणीत असेल, शिकलेली असेल आणि ती जर बापाला म्हणली की बाबा काही करा पण मला हा मुलगा काही पसंत नाही, तर त्यावेळेस तो मुलीचा बाप तिकडे निरोप पाठवतो, तुमचं सगळं खरं आहे पण मुलीला मुलगा पसंत नाही. आणि त्यावेळेस जर मुलाचा बाप म्हणला की मुलाकडे पाहू नका, माझ्याकडे पाहा, मग पोरगी द्या, तर कोण देईन का? कसं आता मोदी पाहू नका. अरे जर आपल्या कामासाठी हात मारतात आपल्या दारात उभा राहणारा निलेश लंके असेल तर आता काहीच पाहिजे नाही, मोदी नाही आणि काही. अरे मित्रांनो, गेल्या 15 दिवसापासून मी पाहतोय, मी निलेश लंकेच्या बरोबर आम्ही सगळं फिरतोय. अरे रक्ताचं पाणी कशाला म्हणतात ना, या माणसाबरोबर जाऊन पहा, रक्ताचं पाणी करतोय हा माणूस. अरे आमदार राजासारखं जीवन जगतात. जर ठरवलं आमदाराने तर राजासारखं जीवन जगू शकतो. अरे हा निलेश लंके आपल्यासाठी फकीर झाला मित्रांनो, फकीर झाला. अरे कशासाठी सगळं चाललंय? एकच ध्येय आहे निलेश लंके या माणसाचं की सर्वसामान्य गावगाड्यात त्या माणसाच्या चेहऱ्यावर मला हास्य पाहिजे, एवढं या माणसाचं ध्येय, आयुष्याचं टार्गेट आहे. अरे आपल्या सगळ्याचं भाग्य आहे मित्रांनो, ज्या तालुक्यामधून लीड मिळणार नाही निलेश लंकेंना त्या तालुक्याला इतिहास माफ करणार नाही, एवढं खुंडात लक्षात ठेवा. त्या गावातून लीड मिळणार नाही, त्या गावाला इतिहास माफ करणार नाही. कारण अरे आपल्यासाठी 24 तास उपलब्ध असणारा महाराष्ट्राचा एकमेव खासदार आपल्याला दिल्लीत पाठवायचा आहे. मी